नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 1 मेला शुक्रवार आहे आणि मग त्या दिवशी आहे वैशाख पौर्णिमा. आता वैशाख पौर्णिमा असेल किंवा इतर कुठलीही पौर्णिमा असेल तर त्यावेळेस आपण अन्नपूर्णा देवीची सेवा करत असतो. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस अन्नपूर्णा देवीची सेवा करत असतो तर आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणा धन धान्य पैसा संपत्ती कधीच कमी पडत नसते. कारण की दररोज आपल्याकडून सगळ्या देवांच्या म्हणा किंवा अन्नपूर्णा देवीची सेवा करणं शक्य होत नाही. अन्नपूर्णा ही साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे. त्यामुळे आपण पौर्णिमेच्या दिवशी जर माता लक्ष्मीची सेवा केली तर आपल्या घरातील ज्या सगळ्या समस्या आहेत तर त्या दूर होत असतात. आता पौर्णिमा असल्यामुळे जर तुम्हाला काहीच नाही केलं म्हणजेच की काहीच जरी तुम्ही नाही केले तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीच धनधान्य कमी पडणार नाही. तर अशा कोणती वस्तू आहे, त्याचबरोबर आपल्याला काही सेवा पण करायच्या आहेत. कारण की पौर्णिमा आणि अमावस्या असेल तेव्हा मग आपण जर काही उपाय काही सेवा केल्या तर आपली इच्छा जी पण काय आहे तरी ती इच्छा नक्की पूर्ण होत असते आणि त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही सेवा करत असतो त्यावेळेस मग सेवा करत असताना उपाय मग करत नाही. त्याचबरोबर उपाय आणि सेवा दोन्हीही केल्यानंतर मग आपल्याला त्या सेवेचं फळ मग आपल्याला मिळत असतं. तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता पौर्णिमेचा दिवस म्हटलं की शुक्रवार आहे. शुक्रवार हा आपण माता लक्ष्मीचा दिवस म्हणून साजरा करत असतो. त्याच दिवशी मग पौर्णिमा पण आली आहे म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, आता पौर्णिमेच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. किंवा मग जर तुम्हाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नाही झालं तर हरकत नाही, तुम्ही घरी स्नान करत असाल त्यावेळेस अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे. हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे. असे स्नान केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील पितृदोष हा दूर होत असतो. म्हणून मग असा एक उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी गव्हाच्या पिठाचा आपल्याला दिवा बनवायचा आहे आणि एक प्लेट घेऊन त्यामध्ये काय करायचं आहे, दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि दिव्यामध्ये 2 लवंग 1 वेलची टाकून मग असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि डाव्या किंवा उजव्या बाजूने आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. जरी दिवा हवेमुळे विझला आता कारण की घराबाहेर हवा असते जास्त त्यामुळे हवेमुळे दिवा विझू शकतो. त्यामुळे मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता तुम्ही दिवा परत प्रज्वलित करू शकता. आणि हा दिवा बनवतानाच आपल्याला असा दिवा बनवायचा आहे की त्यामध्ये 2 आणि 3 तास हा दिवा एवढा चालला पाहिजे, म्हणजेच की त्यामध्ये एवढं तेल बसलं पाहिजे. अशा पद्धतीचाच दिवा आपल्याला बनवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग काय करायचं आहे, दिव्यामध्ये आपण जे विलायची लवंग टाकली आहे तर ती काढायची आहे आणि निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. दिव्याखाली आपण जे तांदूळ ठेवला आहे तर ते एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे जेणेकरून पक्षी खाऊन घेतील आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि घरातील दारिद्र्य हे दूर होते, लक्ष्मी टिकून राहते. असा हा उपाय केल्यानंतर आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात. तर असा हा दिवा जो आहे तर तो तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला पण लावू शकता. त्याचप्रमाणे आता अन्नपूर्णा ही माता लक्ष्मीचं रूप असतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या घरातील पिढ्यानपिढ्या दारिद्र्य नष्ट होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायचा आहे. आता सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. अन्नपूर्णा ही सदैव आपल्यावरती प्रसन्न व्हावी म्हणून मग आपल्याला सेवा करता येत नसते दररोज, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सेवा ही करायची आहे. अन्नपूर्णाची पूजा केल्यामुळे म्हणजेच की अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यामुळे आपल्या मनातील ज्या इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होत असतात. आपण साक्षात माता लक्ष्मीची ही पूजा आपल्याकडून घडत असते. त्याचप्रमाणे माता अन्नपूर्णाची ही सेवा केली जाते. अन्नपूर्णा देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात माता पार्वतीचाच अवतार मानले जात आहे. तर आता आपण बऱ्याच वेळा काय होतं की इतर दिवशी म्हणजेच की सोमवारच्या दिवशी शिव आणि पार्वतीची आपण सेवा करत असतो. म्हणून मग पौर्णिमेच्या दिवशी पण आपण अन्नपूर्णा देवीची जर सेवा केली तर आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात. म्हणून मग आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायचं आहे.
सगळ्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची सेवा केली जाते, म्हणूनच घरात कोणत्या गोष्टींची कमतरताही भासत नाही. आता सकाळी ज्यावेळेस संपूर्ण देवघर आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे. आता गॅस असेल किंवा चूल असेल तर आपल्याला त्यांना हळदी कुंकू लावून मग पूजा करायची आहे. घरामध्ये फोटो असेल तर अन्नपूर्णा देवीला प्रार्थना करायचं आहे. घरामध्ये अन्नधान्य कमी पडू नये म्हणून मग आपल्याला घरामध्ये मूर्ती जर असेल तर अन्नपूर्णा देवीची, तर त्यामध्ये काय करायचं आहे, एका ताम्हणामध्ये मूर्ती आपल्याला घ्यायचं आहे आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती. ओम अन्नपूर्णाय नमः असा मंत्र म्हणत आपल्याला अन्नपूर्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर मग काय करायचं आहे, आपल्याला एक मोठी प्लेट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मूर्ती ठेवायची आहे. हळद कुंकू लावून अक्षदा अर्पण करायच्या आहेत. एका वाटीमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची वाटी भरून तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ आपल्याला चांगलेच घ्यायचं आहे. देवघरापुढे एक आसन घेऊन बसायचं आहे. अगोदर देवघरामध्ये एक दिवा लावून घेऊनच मग आपल्याला ही सेवा करायची आहे. आपल्या मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ओम अन्नपूर्णाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि देवीच्या मस्तकावरती तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे. त्यानंतर पुन्हा दुसरी मूठ आपल्याला घ्यायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम अन्नपूर्णाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग हे जे तांदूळ आहेत तर ते परत देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे. हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहे की देवीच्या खांद्यापर्यंत आले पाहिजे. त्यानंतर मग ही जी मूर्ती आहे तर ही मूर्ती आपल्याला दिवसभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ठेवलात तरीही चालेल. पण ठेवत असताना उत्तर किंवा दक्षिण दिशेलाच आपल्याला ही मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे. संपूर्ण दिवसभर अन्नपूर्णा देवी ही किचनमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये जे आपण तांदूळ ठेवले आहे तर ते तांदूळ आपल्याला डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यातले जे थोडेसे तांदूळ असतील तर ते तांदूळ आपल्याला काय करायचं आहे, पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. थोडेसे तांदूळ जिथे आपण देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती ठेवत असतो तर त्यामध्ये हे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत. आपल्याला असे म्हटले जाते की आपल्याला माहितीच नसते की अन्नपूर्णा देवी ही फक्त तांदळातच ठेवत असतात. बऱ्याच जणांना माहिती नसते. त्यामुळे मग तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की अन्नपूर्णा देवी ही फक्त तांदळामध्येच ठेवत असतात, इतर कुठल्याही धान्यामध्ये ठेवत नाहीत. कारण की तांदूळ हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानले जाते. त्यामुळे मग तांदळामध्येच अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही पण ठेवायची आहे. आता आपल्या अन्नपूर्णा देवीचे म्हणजेच की आपण जर अशी सेवा केली तर अन्नपूर्णा देवी आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही. म्हणून ही जी सेवा आहे तर ही सेवा आपल्याला करायचं आहे. आता दररोज काय होतं की आपल्याकडून ह्या सेवा घडत नाहीत, म्हणून मग असा जो हा उपाय आहे, त्याचबरोबर आपण जो मंत्र म्हणतो तर ती आपल्याकडून सेवा घडत असते, मंत्र उच्चार होत असतो देवीच्या नावाने. तर असा उपाय आपण पौर्णिमेला जर केला तर आपल्या घरामध्ये धन धान्य पैसा संपत्ती कमी पडत नाही. म्हणून तुम्ही इतर कुठल्या सेवा करणं तुम्हाला शक्य नाही झालं तर हरकत नाही, पण अन्नपूर्णा देवीची सेवा आवर्जून करायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टींची कमतरता पडणार नाही. तर आता तुम्हाला समजलंच असेल की अन्नपूर्णा देवीला कोणती वस्तू अर्पण करायचं आहे, कधी करायचं आहे. तर आता व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका.